बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे आदेश समोर आलेले आहेत। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस दलावर वेगवेगळे आरोप होत असतानाच आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। या देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत। या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत, काय अधिकची माहिती आहे? तर हे सगळं घडत असताना आता पोलीस अधीक्षक देखील आता ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। आरोप पोलीस या सगळ्या अधिकाऱ्यांवरती आणि त्यानंतर आता मोठे फेरबदल देखील करण्यात आलेले आहेत। आता हे रुटीन फेरबदल असू शकतात, मात्र जे सगळं सुरू असताना या ठिकाणी जे नियंत्रण कक्ष आहे किंवा पोलीस स्टेशन आहेत या ठिकाणच्या ज्या बदल्या आहेत त्या बदल्या गेलेल्या आहेत। खर तर सुकुमार बनसोडे जे पोलीस उपनिरीक्षक आहे यांची देखील बदली करण्यात आलेली आहे। सगळ्यांच्या या बदल्या आहेत। खर तर हे सगळं संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर आणि काल ग्रुपवरती झालेला हा सगळा प्रकार, या सगळ्या प्रकारानंतर बदल्या केल्या जाण्याची चर्चा आहे बीड जिल्ह्यामध्ये। खर तर ह्या सगळ्या संतोष देशमुख यांची हत्या, पोलिसांचे ज्या पद्धतीने होणारा तपास, सुरेश धस यांनी केलेले आरोप आणि त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी घेतलेली ही सर्वात मोठी बदलीची ही जी प्रक्रिया आहे यावरती देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। मात्र आता 4 बदल्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेत। आणखीन काही फेरबदल पोलीस अधीक्षक करतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। धन्यवाद विष्णू, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।